आता मगाशी तुम्ही सांगितलं की 112 गुलाल आजचा 112 कंटिन्यू 112 गुलालाचा मानकरी कसं काय नियोजन असते आणि समोर तुम्ही बघू शकता 112 गुलालाचा मानकरी आणि आज त्याची आपण बाईट याच्या आधी पण मुलाखत झालेली आहे. आज पुन्हा विचारूया एकदा. बैलाचं नाव राणा, MD किंग राणा. MD किंग राणा. आणि आज सोबत कुठला बैल पळाला याच्या? आज सोबत पहिलीला पळाला बब्या नवीन खरेदी आणि दुसरीला होता कारतूस. आणि त्यांनी यावं म्हणून काय अशी म्हणजे बोलणार तू सर्वांना कसं काय तिथं आयोजन नियोजन बघायला मिळेल? आयोजन खूप मोठा बघायला मिळेल 31 तारखेला. 31 तारखेला. समोर तुम्ही बघू शकता 112 गुलालाचा मानकरी आणि आज त्याची आपण बाईट याच्या आधी पण मुलाखत झालेली आहे. आज पुन्हा विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. आज मगाशी आले तुम्ही सांगितलं की आपण काकरवाच्या मैदानामध्ये मला वाटतं बाईट घेतली ती तिथे 50 का 60 गुलाल मागच्या वर्षी झाले. 78 गुलाल होते. आणि आता मगाशी तुम्ही सांगितलं की 112 गुलाल कंटिन्यू 112 गुलालाचा मानकरी कसं काय नियोजन असते आणि आजचा हा इथं किती गाड्या झाल्या? आज याच्या 2 गाड्या झाल्या, 2 यांचा गुलाल झाला. बरोबर. आता तुमची पुन्हा एकदा ओळख सांगा. आता त्यावेळेला जी आपली मुलाखत झालेली ती 1 वर्षापूर्वी झालेली. हा बैल आहे काकोल्याचा, काकोले अंबरनाथ, कैलासवासी केशव विष्णू गायकर काकोले अंबरनाथ या नावाने गाडी पळते. बरोबर. बैलाचं नाव सांगा ना एकदा. बैलाचं नाव राणा, MD किंग राणा. MD किंग राणा. बरोबर आहे. आता नक्कीच एवढे सारी गुलाला झाल्यात, कसं काय नियोजन असतं तुमचं? नियोजन काय ना, आपला हे फिक्सच पायरे, आपली घरची गाडी असते बनवलीची आणि आपली. बरोबर आहे. आणि आज सोबत कुठला बैल पळाला याच्या? आज सोबत पहिलीला पळाला बब्या नवीन खरेदी आणि दुसरीला होता कारतूस. कारतूस आणि बब्या ही गाडी पळाली. कारतूस कुठला आहे? कारतूस पण बनवलीचा आहे. आणि आपली. बरोबर आहे. आणि जसं आता नियोजन होत आहे उसटण्याच्या मैदानामध्ये किती गुलाल आता 112 पैकी उसटण्याच्या मैदानाची गुलाल किती? उसटण्याच्या मैदानात म्हणजे मोजली नाही, पण बैल या मैदानात गुलालातच आहे. कवचित 1-2 पडले असेल, पण बैल गुलालातच आहे या मैदानात. आणि जशा तुमच्या गाड्या होतात जमून गाड्या होतात का बिंजोरला नाव पण असतं तुमचं? नाही, जमूनच होतात, आम्ही जमूनच करतो. बरोबर. एवढे जरी गुलाला मिळवून दिले, काय आनंद, काय सांगाल तुम्ही? आनंद म्हणजे त्याच्याकडून आता अपेक्षा काय त्यांनी सर्व पूर्ण केलेले आहेत. बरोबर. तुमच्या दावणीला कसा आला पुन्हा एकदा माहिती द्या. दावणीला म्हणजे चाकणच्या बाजारातून घेतलेला आम्ही 2 वर्षापूर्वी. तर 22,000चा वासर आहे, पण त्याने आमची हाऊस पूर्ण केली. सूरज ड्रायव्हर गोरप्या त्याची चॉईस आहे. त्याची चॉईस आहे. आणि गोरप्याचा प्रमोद माली तेही दोघांही घेऊन दिला आम्हाला. त्यांनी घेऊन दिलेला. आणि आता किती दाती झाला, वय किती झाला? दाती झालाय, त्यांनी कडदात लावला. कडदात लावले ना. म्हणजे एकच आणला तेव्हा आदात होता. एकच वर्षात त्यांनी म्हणजे फटाफट सुरुवात केली. लातलाही लवकर काढले म्हणजे त्यांनी. दात लवकर काढलेत. आणि एवढ्या वर्ष आता किती वर्ष? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. 2 वर्ष पलतोय तो. आणला तेव्हा म्हणजे एकदम या होता, बच्चा होता, एकदम कोरा वासरू होता. आपणच शिकवला त्याला. हा दोन्ही 4 खांदी फिट आहे. कुठून पण टाका, कसा पण टाका, पब्लिक आतून काही पण. कुठल्या जातीत मूर्ती? गावठी आहे का? आपला बेरेड मैसुरी. बेरेड मैसुरी मध्ये. बेरेड मैसुरी मध्ये आहे. बरोबर. 22,000ची खरेदी. हा. आणि गुलाला 112 झाले, 122 पण होतील. आणि गाड्या पण चांगल्या चांगल्या म्हणजे गाड्या खेळतो आम्ही. जमून करतो, पण चांगल्याच गाड्या खेळतो. चांगल्याच गाड्या. एखाद्या 3 नंबर गाड्या खेळतो. बरोबर आहे. आता एवढी सारी गुलाला तुमची होतात, तर कधी एखाद्या वेळेला असं झालंय का बाबा आम्हाला हा बैल आहे, आम्ही गाडी कॅन्सल करतो, असं झालंय का कधी? नाही, असं काही नाही. आम्ही सर्वांची शर्ती करतो, जवळपास पण करतो, मैत्रीपूर्ण शर्ती करतो. बरोबर. शर्ती पण करतो, पैऱ्यात पण पालातो. बरोबर. म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण खेळ असता आमचा. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की तुमचा बैल बघल्यानंतर कुठला बैल गाडा मला कॅन्सल करताय गाडी बाबा? ते तर झालंय. आता सर्वजण बैल ओळखतात. पहिला ज्यांना माहित नाही ते बोलतात, नंतर विचारायला बोलतात नको हाय मग नको असं बोलतात. असा विषय होतो. बरोबर. आता आज नियोजन कसं केलं होतं? 2 गुलाला झालं. कुठल्या कुठल्या गाड्या झाल्या आज? म्हणजे आम्ही घरूनच ठरवून आलतो आज 2 गाड्या करायच्या. तर पहिली याच्यामध्ये जमली, ही आखलून घेतली, नंतर लगेच ती आल्यावर ही जमली, मग ही पण काढली लगेच. बरोबर. आज तुमच्या परिसराचं खूप मोठं नाव झालं. आता कालच तुमच्या बाजूचा मला वाटतं योगेश दादा पाटील यांचा रामाशेठ हिंद केसरीचा मान मिळवला. मला वाटतं त्या परिसरामध्ये पहिलाच हिंद केसरी मान हा रामाने मिळवला. काय बोला? बोनवली गावात पण पहिला हिंद केसरी झाला, म्हणजे खूप आनंद आहे आम्हाला. पुशेगावचा तो सुद्धा. पुशेगावचा हिंद केसरी. बरोबर. येणाऱ्या कालामध्ये कधी इच्छा आहे का बोनिलीच्या जो रामाशेठ आहे आणि ही याची पण गाडी पळावा सोबत? हो, आता आमची इच्छा तर आहे, बघू होईल नियोजन. पेरा बिरा तरी कधी एखादा? होईल ना. बरोबर. बरोबर. आता हेमेश कडे पण येऊया थोडा. आज हेमेशची पण बाईट घेऊया. कुठेतरी एक हिंद केसरी गाडा मालक म्हणून त्यांची ओळख झाली. समोर तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय किशोरानंद पाटील यांचे नातू हेमेश. आणि कुठेतरी त्यांचा काल एक खूप मोठा नाव झालाय अखंड महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये. हिंद केसरी मान हा त्यांच्या रामाने मिळवला. 7व्या क्रमांकाचा मानकरी झालेला तो पुशेगावचा. हेमेश काय बोलशील, कसा आनंद होता काल? खूप आनंद आहे. रामाने 7 नंबर केला मग. बरोबर आहे. आणि एक महत्त्वाचा म्हणजे पुशेगावचा बघा त्या गुलालासाठी अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाडा मालक येतात आणि तो प्रत्येकाला नाही मिळत, तो तुमच्या रामाला मिळाला. काय बोलाल?
म्हणजे पहिल्यांदाच मिळाले रामाला. बरोबर आहे. आणि बोनिवली गावाचं पण मला वाटतं पहिल्यांदाच हिंदकेसरी म्हणून नाव हो होतं. पहिल्यांदाच झालंय इंद्रकेसरी बोनेल गावात. बाबांनी आपले तुमचे योग्य दादा असतील पप्पा त्यांनी खरेदी केली त्यावेळेला तुला वाटलं होतं का एवढं मोठं नाव करेल? हो वाटलाच होता नक्कीच कारण नक्कीच करणार. करणार. आणि मुंबईला पण ना मला वाटतं खूप मोठं नाव रामाचं आहे. आता खूप मोठ्या गाड्या पण झाल्या त्याच्या. कसं काय आता आता आलंय घरी, मग कसं काय तुमचं या का पाहुणचार कसा झाला त्याचा, काय झाला स्वागत? स्वागत लय मोठा झाला. लय मोठा झाला. सकाळी झाला का काल रात्री आल्याच झाला? पहिले पण झाला, सेमी पास झाला तेव्हा तर पाल वाजवले. तेव्हा तुम्ही फटाकडे वाजवलं का? हो. बघा मित्रांनो, हा असता आनंद हिंदकेसरी गुलालाचा. म्हणजे सेमी ज्या वेळेला तू घरीच होता ना? हो घरीच बरोबर. होतो. आणि तिकडे सेमी पास झाल्यानंतर आणि सेमीला पण बघा गाड्या इतक्या मोठ्या मोठ्या होत्या. आपली मुलाखत पण पडलेली आहे. आज वेगाचा शेवट सर्जा, त्याच्यानंतर शिरसवाडीची रायफल, हे आजू तुमचा रामामधील आणि दोन्ही साईडला त्या दोन गाड्या होत्या. वाटलं होतं का तुला सेमी काढेल म्हणून? सेमी नक्कीच काढेल वाटलं होतं 100%. बरोबर आहे. जो सोबत पलाला वजीर, खुमट्याचा वजीर, त्याच्याविषयी काय बोलशील? कारण त्यांनी महत्वाची साथ दिली रामाला. त्याने तर नक्कीच साथ दिली, लय भारी पळाला. बरोबर आहे. आता खूप मोठं नाव तुमच्या परिसरात होतं. या रामा झाला, त्याच्यानंतर अजून हा हरण्या झाला, राणा झाला, ही बैलं पळतात. कसं काय आता म्हणजे काय वाटतं तुम्हाला भविष्य कसं असेल तुमच्या बोनिवली गावाचा? भविष्य तर लय मोठा असेल. लय मोठा असेल. आणि 31 तारखेला आता मैदान येतंय, काय वाटतंय, काय बोलशील? 31 तारखेला आता मैदान येतंय. गाडा मालक मुंबईचे. आता येणाऱ्या भविष्यामध्ये तूच प्रतिनिधित्व करणार आहे तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांचा. सर्व गाडा मालांना काय आव्हान देणार 31 तारखेच्या मैदानासाठी? त्यांच्या आशीर्वादाने आम्ही. बरोबर आहे. आणि त्यांनी यावं म्हणून काय अशी म्हणजे बोलणार तू? सर्वांना कसं काय तिथं आयोजन नियोजन बघायला मिळेल? आयोजन खूप मोठा बघायला मिळेल 31 तारखेला. 31 तारखेला. बरोबर आहे. चला मित्रांनो, आता हिंदकेसरीचा मान मिळवला आहे, त्यांना शुभेच्छा देऊया. तुमच्या रामा शेटला पुरी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हिंदकेसरी मान मिळाला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. रानाच्या विषयी आपण थोडीशी माहिती करूया. जसं रामा हिंदकेसरी झालाय, काय वाटतं? आणि थोडी रानाची अजून माहिती द्या मला. रानाची म्हणजे अशी खासियत आहे, गाडी का तेव्हा मागं असते ना खालून, आता मी स्वतः हाकलतो त्याला, मीच ड्रायव्हर बसतो याच्यावर. गाडी 2-3 चकडे मागं असते ना तर निकालात घुसणार तर घुसणारच. कधी पण कोचला पण बैल असू त्याच्या गाल्यात, निकालात घुसणार म्हणजे घुसणार. बरोबर. म्हणजे त्याची पण गाडी मागं आतापर्यंत जशी गाडी लेट सुटली तरी पण गुलाल घेतलाय, जेवढी पण गुलाल झाली तेवढी. बरोबर. आता कसं काय नियोजन असेल पुढचा? कारण कंटिन्यू पुढचं तुम्ही. नियोजन आहे आपलं, ही घरचीच गाडी पळेल आणि जसे पैरे येतील तसे आपण पळवत राहू. बरोबर. किती दिवसामध्ये काढता हो तुम्ही? दोन आम्ही दोन गाड्या करता? हप्त्यातून 2 बेला काढतो आणि 2 गुलाल करतो. 2 म्हणजे 1 आठवड्यातून 4 फेरे पळतो तो. हा. 4 फेऱ्या. ना 4 पेले कुठल्या अड्ड्यात होतात नाही होत, कारण आता गर्दी खूप होते, एक शर्यत व्हायला मुश्किल होते. तरी आम्ही प्रयत्न असतात आमचे 2 गुलाल करायचे. बरोबर. आज मला वाटतं तुम्हाला संधी मिळाली, कारण कालच पुसेगावचं झालं त्याच्यामुळे आज इथं खूप कमी बैला आली होती, त्याच्यामुळे तुम्हाला 2 गाड्यांची संधी मिळाली. हो. आणि लवकर पण आलो होतो आम्ही, 12ला बैल टच झालते आमच्या अड्ड्यात आणि आम्ही ताबडतोब म्हणजे शर्यत जाऊ, म्हणजे जास्त वेळ नाही लावत. बरोबर. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. तुमचं पण आभार, तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल. बरोबर. आतापर्यंत मला वाटतं ही 3री मुलाखत आहे आणि याच्या पुढे पण असेच मुलाखती होत राहतील. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकता रामा तर पळतोय आणि राणा पण पळतोय. त्याच्यासोबत पळतोय कारतूस आणि सलग मला वाटतं आज पण 2 गुलालाचा मानकरी, एक त्याच्यासोबत याच्यासोबत. काय बोलशील कारतूस विषय? कारतूस म्हणजे कारतूस आणि राणा ही गाडीच नाही पडली, 1-2 गुलाल पडलेत आमच्या चुकीमुळे. गाडी जुलून पळते, बरोबर. घरचीच गाडी आहे. बरोबर. आता याची माहिती दे ना. दुसरा आहे का? हा दुसरा आहे. आम्ही गेल्या वर्षी खरेदी केलता, आपले मार्केवाडीचे आहेत ना रमेश मार्के, त्यांच्याकडून खरेदी केलेला होता. तिथून गुलाला देते बैल, म्हणजे कंटिन्यू गुलाला ते. बरोबर. आता त्याचं नियोजन कसं असतं? याचं नियोजन काय नाही, आमचं सर्व मिळून असतो, घरचीच गाडी पळते आमची. बरोबर. आता तू स्वतः गाडी पळवतोय, काय वाटतं तुला येणाऱ्या भविष्यामध्ये नाव करेल का हा सुद्धा? 100% नाव करणार. बरोबर. विश्वास आहे त्याच्यावर तेवढा. अजून दावणीला ती जी नवीन खरेदी झाली तिच्याविषयी पण थोडीशी तो माहिती पण द्या. आता आल्या त्याचे 2 शर्ती झाल्या, दोन्ही गुलाल घेतले बैल. बरोबर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बैल अजून खाना पण नाही खात, पण 2 गुलाल घेतले. आणि मला वाटतं खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे. काय बोलाल, जसं आता ती खरेदी झाली, आता आल्या 2 गुलाला झाली ना? काय वाटतं म्हणजे जशी गाडी त्रिकूट पळतोय तुमचा, आज एक गाडीला तो तर एक गाडीला हा, याच्यानुसार काय शिकायला भेटतं आणि काय बघ? काय नाही, आम्ही मैत्रीपूर्ण करतो आणि आमची 3 बैल आहेत, आम्ही 3 कंचा पण कुठं पण हाकलू शकतो आता. बरोबर. तर नवीन खरेदी केल्यापासून. आणि तो पण बैल अजून खाना नाही खात, पण त्याने 2 गुलाल केले 2 शर्तींचे ना, गाड्या पण चांगल्याच केल्या. बरोबर. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.